तर असा साजरा केला आम्ही चिऊ सोबतचा पहिला पाडवा। आज गुढीपाडवा असल्यामुळे घरात जरा गडबडच होती। आणि हो, तुम्हाला गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज माझ्या माहेरी आम्ही पहिल्यांदाच गुढी उभारणार होतो, त्यामुळे आम्हाला एवढं काय माहित नव्हतं। मी पटापट रेडी वगैरे झाले आणि यांचे गुढी उभारण्याचं काम चालू होतं। पहिल्यांदाच करत असल्यामुळे यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता। फायनली केली त्यांनी उभी। या दिवशी चैत्र महिन्याची म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते। घरासमोर उभारलेली गुढी ही विजय, यश आणि आनंदाचं प्रतीक आहे। असं मानतात की भगवान राम रावणावर विजय मिळवून परत आले, तेव्हा लोकांनी गुढी उभारून आनंद साजरा केला। त्यावर तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करा। आमची आजी म्हणते कोणताही सण करायचा म्हणून करायचा असं अजिबात नाही। सण हा एका वर्षातून येत असतो, म्हणून तो मनापासून साजरा करायचा। मग काय, आमचं पूजन वगैरे झालं आणि एक एक करून पाया पडत होते। मस्त असं प्रसन्न वाटत होतं। हा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो। या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात आपण एका नवीन कामापासून करूया। मी तर ठरवलं आहे, तुमचं काय? तर अशा प्रकारे या वर्षीचा पाडवा आमच्यासाठी खूप स्पेशल झाला। चला भेटूया आता पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका। बाय।